आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार नवरात्रीमध्ये कुमारिका पूजनाला फार महत्त्व आहे. तर नवरात्रीत कोणत्या दिवशी कुमारिका पूजन करावे आणि त्याचबरोबर कसे करावे पाहूयात. कुमारिका पूजनासाठी 3 ते 9 वर्षापर्यंतच्या मुलींची पूजा करण्याची प्रथा आहे आणि शास्त्रानुसार कुमारिकाच्या पूजनाने जे आहे ना ते ऐश्वर्य, मोक्ष, धर्म, अर्थ, काम, राज्यपद आणि विद्या या 6 कुमारिकाच्या पूजनाने 6 प्रकारची सिद्धी आपल्याला प्राप्त होते. शास्त्रामध्ये वयानुसार मुलींना वेगवेगळ्या देवीचे रूप सांगण्यात आलेले आहे आणि नवरात्र साजरी करण्याचा मूळ भाव हाच आहे की महिला पूजनीय असून यांचा नेहमीच सन्मान करायचा असतो आणि त्याचसाठी कुमारिकांचे पूजन असते. तर नवरात्रीत कोणत्या वयाच्या मुलींची पूजा केल्याने काय फळ प्राप्त होते? तर देवी भागवत महापुराणातील तृतीय स्कंदानुसार 2 वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हणतात आणि या मुलींची पूजा केल्याने गरिबी दूर होते. तर दुसरं आहे 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात आणि म्हणजेच दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीचे स्वरूप. या मुलींची पूजा केल्याने धर्म, अर्थ आणि काम प्राप्ती होते, वंश पुढे वाढतो. त्याचबरोबर 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात आणि मुलीची पूजा केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळते. 5 वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व रोगांचा नाश होतो. 6 वर्षाच्या मुलीला कालिका म्हणतात आणि या वर्षाच्या मुलींची पूजा केल्याने शत्रूंचा नाश होतो. 7 वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणतात आणि या वर्षाच्या मुलींची पूजा केल्याने धन ऐश्वर्य प्राप्त होते. 8 वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात आणि या मुलींची पूजा केल्याने दुःख दूर होते आणि 9 वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणतात आणि या मुलींची पूजा केल्याने परलोकात सुख मिळते आणि 10 वर्षाच्या मुलीला सुद्धा सौभद्रा म्हणतात आणि या मुलींची पूजा केल्याने सुद्धा सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्ही 3 ते 10 वर्षापर्यंतच्या कसल्याही मुलींची पूजा तुम्ही करू शकता. पूजेमध्ये सर्वात आधी आपल्याला मुलींना बोलवून घ्यायचे, कुमारिकांना. त्यानंतर त्यांना जेवायला द्यायचे, त्यामध्ये गोडधोड असावं. जेवण झाल्याच्या नंतर त्यांच्या पायांची पूजा करायची. त्यांना एक वस्तू काहीही तुम्ही भेट म्हणून देऊ शकता आणि तुम्ही नमस्कार करायचा आणि अशा प्रकारे आपलं कुमारिका पूजन संपन्न होईल. हे कुमारिका पूजन तुम्ही अष्टमी किंवा नवमीला करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.